तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आमच्या सोबत काम करणारे आमचे जीवलग सोपान सर यांचा आज सेंडअप होता, म्हणून त्यांचा निरोप समारंभ साजरा करायचा अशी सगळ्यांची इच्छा होती। म्हणून हे सगळं नियोजन आमच्या टीमने आम्हा दोघांकडे दिले होते। मग आम्ही सत्कारासाठी लागणारं साहित्य आणण्यासाठी शेजारी 1-2 किलोमीटर असलेल्या गावात गेलो। तिथे एका मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये गिफ्टचं दुकान होतं, त्यामुळे काय घ्यायचं हे डोक्यात लिस्ट करून आम्ही दुकानात शिरलो। त्यांचा निरोप समारंभ होता असे आमचे सोपान सर स्वतः माळकरी असल्यामुळे त्यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेण्याचा विचार आम्ही केला। मग आम्ही ती मूर्ती, शाल, श्रीफळ, टोपी अशी सगळी खरेदी करून कार्यक्रमाच्या दिशेने निघालो। येताना वाटेत पुष्पगुच्छ घेतला। रस्त्याने ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला बराच टाइम झाला होता, म्हणून आधीच हॉटेलात येऊन बसलेली मंडळी आमची वाट पाहून फार बोर झाली होती। मग लगेच सत्कार सोहळा सुरू झाला। चला सत्कार सोहळा पाहू। सरांच्या स्टँडअप निमित्त आम्ही सगळ्यांनी मिळून आयोजित केलेला हा छोटासा त्यांचा सत्कार सोहळा आज इथे पार पडत आहे। आमच्या रिप्रेझेंटेटिव्ह ग्रुपचे सिनियर मेंबर मिस्टर राजेश देवरे साहेब हे त्यांना टोपी घालून त्यांचा सत्कार करीत आहे। तसेच आमचे दुसरे सिनियर सहाय्यक मिस्टर महादेवजी मोरे हे त्यांना शाल देऊन त्यांचा सत्कार करीत आहेत आणि इथे सर्व टीम त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहे। तसेच आमच्या ग्रुपचे समन्वयक मिस्टर रमेश मलगे हे देखील एक सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्यांना भेट म्हणून देत आहे। म्हणून सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार। तर असा सत्कार सोहळा पार पडल्यानंतर सरांबद्दल प्रत्येकाने मनातील आपली भावना व्यक्त करायच्या होत्या। सगळ्यांनी पहिला मलाच आग्रह केला। माणूस एवढ्या नामांकित कंपनीत इतक्या चांगल्या पदावर कामाला असताना देखील त्याची पाय जमिनीवर होते, म्हणून मला पण मनातल्या भावना व्यक्त करताना कुठली अडचण आली नाही। मग इतर मंडळी देखील सरांबद्दल 2-2 शब्द बोलली। मग सरांनी कृतज्ञतेच्या भावनेतून आम्हा सगळ्यांना नाश्ता चारला। सोपान सर गावाकडलेच असल्यामुळे भविष्यात भेटीगाठी नक्की होतील, फोन पण होईल या भावनेतून मग सरांना आम्ही सगळ्यांनी निरोप दिला आणि आम्ही पण एकमेकांचा निरोप घेऊन आजचा दिवस अविस्मरणीय केला। तर संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद।